20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत शिक्षक न देणे, शिक्षक हक्क कायद्यातील कलम 19 व 25 मधील तरतुदी विसंगती असल्यामुळे राज्यात 14,000 पेक्षा अधिक शाळा प्रभावित होत असून 20,000 पेक्षा अधिक शिक्षक शाळांमधून अतिरिक्त होत आहेत. याचे सर्वात जास्त नुकसान राज्यातील ग्रामीण क्षेत्रावर होणार असून त्यामुळे मोलमजुरी करून आपल्या पाल्यांना शालेय शिक्षण देणाऱ्या पालकाच्या कुटुंबाच्या शिक्षणाचे द्वार बंद करण्याचे कट केले जात असल्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने देण्यात आले. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे सुद्धा पाठिंबा असल्याचे सांगत गोंदिया जिल्हा सरपंच परिषदेचे अध्यक्ष चंद्रकुमार भायेकर यांनीही उपस्थित वेळी बोलताना राज्यातील शासकीय शाळांना वाचवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे सांगितले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, विभागीय अध्यक्ष किशोर डोंगरवार, जिल्हा नेते सुरेश रांगडाले, सरचिटणीस संदीप मेश्राम, राज्य कार्यकारिणी सदस्य शरद पटले, एच.एस. बिसेन, महिला अध्यक्ष ममता येडे, प्रतिमा खोब्रागडे, गौतम बांते, मुकेश रांगडाले, विनोद बडोले, दिलीप नवखरे, उत्तम टेंबरे, एस.यू. वंजारी आदी पदाधिकाऱ्यांसहित शेकडो शिक्षक उपस्थित होते. त्याला बळी पडत असेल, आपण बळी पडत असू तर कुठेतरी विचार करा. ही संख्या जी आहे या संख्येला मी कोणत्या भाषेमध्ये केली करू, ही काय आहे याचं नियोजन असायला पाहिजे आणि या नियोजनामधलं सगळं नियोजन आलं पाहिजे. आणि जो हरामखोर घरामध्ये झोपलेला आहे त्या हरामखोराला देखील इथे कसं ओढ लागता येईल त्याचं नियोजन झालं पाहिजे. त्याच्याकरता केव्हा नियोजन होईल हे कुठेतरी एक सूत्री नियोजनाचा घटक दिसला पाहिजे. असं कसं येत नाही. अरे सगळ्यांनाच याची तळमळ आहे, सगळ्यांना तळमळ आहे, पण त्या चाकोरीतनं गेलो पाहिजे आपण. ती चाकोरी जर आपण पार पाडली नसेल तर कुठेतरी या अशा नियोजनाला कुठेतरी आड नियोजन दिसतो आणि त्याची टिंगल शासनाचे प्रतिनिधी या ठिकाणी आहे. तुम्हाला माहित आहे, अहो जेव्हा तुम्ही या ठिकाणी नसताना त्यावेळेचा फोटो पर्टिक्युलर त्यावेळेचा फोटो ठीक आहे सर, तुम्ही सांगायचं सगळ्यांना त्यावेळेचा फोटो शासनाला जातो आणि लोक काही नाही आणि त्याच्यामुळे अरे हा बहुत बढिया अच्छा हो गया, आपला निर्णय लागू, आपला मस्तक टाकू. आता तुम्ही त्यांनी जे ठरवलं ते केलं. खाजगीकरण झालं म्हणजे झालं, 100% झालं. उद्यापासून तुम्ही तुमच्या कामाला लागा आणि जे पेन्शन करता लढून आले ना त्यांचे सगळे दरम्यान मोर्चे आंदोलन गुंडाळले शासनाने. ध्रुवीकरण झालं त्या ठिकाणी, नवे केलं गेलं आणि आम्ही त्यांना आपल्या मस्तकावर घेऊन गणपती बाप्पा मोरया असं डोक्यावर मी फिरतो ना, त्यांनी विश्वासघात केला आणि त्यांच्या विश्वासघातामुळे आता ते आंदोलन असे दुफडी मारली आणि ते आता कदाचित मिळते की नाही मिळत. माझ्याकडे प्रश्न आहेत इथले या जिल्हा परिषद मध्ये मी ज्यांच्याकरता भांडत आहे ते प्रश्न आहेत, पण या शासन निर्णयामुळे आता तो प्रश्न देखील मार्गी लागतो की नाही लागत शंका आहे. म्हणजे सांगायचं काय करायचं काय, आपण आपलं मस्तक आता फोडायची वेळ आलेली आहे. म्हणून मी माझ्या वर्गामध्ये, माझ्या शाळेमध्ये, माझ्या वर्गामध्ये मी सांगितलंय माझ्या पोट्यांना कोणी येऊ द्या, तो गुणवत्ता म्हणते त्याला आपण गुणवत्ता देऊ आणि वाजीपेक्षा जास्त जर खात असेल तर त्याला तिथेच पटकणी देऊ आणि सांगू बाबू काय सांगायचं रे. पोट्यांनी सांगितलं सर हा पडला इथे, याचा मस्तक फुटला, याचा मस्तक पडला मस्तक फुटला, याला आता काही उपाय नाही, चला याला दवाखान्यात घेऊन जा. चौकशी होईल, हो द्या ना, कोण येईल पोरांची चौकशी करतील, करू द्या. बाबू सांग रे काय झालं. काही नाही सर तिथे होते, आम्ही इकडे बसलो होतो, हे आले विचारत होते, पडले खाली. कसे पडले माहित नाही, चक्कर आला, मस्तक फुटला, झाला. एवढ्या मानसिकतेमध्ये मी वाढून टाकलो. येशू वंजारी या मानसिकतेमध्ये वाढतोय. तुमच्या पगाराची टिंगल ओढून जाते, तुमच्या पगाराची हरामखोर टिंगल ओढवतात. अरे 4 दिवस इथे बसणारे लोक, 4 दिवसावरून इथे बसणारे लोक, आमच्यासोबत बसणारे लोक 4 दिवसाकरता आम्ही त्यांचं नियोजन करतो. डोंगरवार सर खरे जेव्हा यायला पाहिजे. आमच्या आदरणीय म्हणूनंतर आमच्याकरता भगवान आहेत, देव आहेत, आदर्श आहेत. यांचा आदर्श कदापि यानंतर घडणार नाही असं त्या व्यक्तीने यांचं नियोजन केलं ते आमचा पगार सांगतात. म्हणून अशा हरामखोरांना मी ठरवून टाकले. आता मी काय करणार ते रीतसर करणार आणि त्याची चुणूक कोणालाही लागणार नाही आणि कोणावरही करता येणार नाही. सगळे सुरक्षित राहाल तुम्ही, पण सुरुवात मात्र मी करणार हे ठरवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही शाळेमध्ये जाताना अशा मानसिकतेला बळी पडून आपला आवाज द्यायला तयार नाही.
त्याच्यामुळेच अशा प्रकारचे कार्य जी आर निघत आहेत. म्हणून सर्वप्रथम मी या अशा प्रवृत्तीचा निषेध करतो आणि या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठीच मी या ठिकाणी उपस्थित आहे. खऱ्या अर्थानं आपण जो आमचा सन्मान केला किंवा आमच्या या ठिकाणी स्वागत सत्कार केला, आम्ही काही तुमच्यावर किंवा समाजावर उपकार केलेला नाही. आमच्या सुद्धा मुलंबाळी या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत आहे. मी स्वतः जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. आपण सुद्धा जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आहात आणि या जिल्हा परिषद शाळांचे आमच्यावर असंख्य उपकार आहेत. या उपकाराची परतफेड करणे आपलं सर्वांचे कर्तव्य आहे. परंतु मला वाटते ज्या लोकांनी हा शासन निर्णय काढला, कदाचित त्यांच्यापैकी सुद्धा काही लोक जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी असायलाच पाहिजे असं मला वाटतं. कारण 40-50 वर्षाचे जे लोक आहेत तेव्हा खाजगी शाळांचं एवढं मोठं काही पीक नव्हतं जे आता. आणि म्हणून आदरणीय तिडके सरांनी आपल्या भाषणामध्ये सुरुवात, त्यांना फक्त ट्रेनिंग आणि ट्रेनिंग देण्याचा सपाटा सध्या सुरू आहे. परंतु मला वाटतं आपले गुरुजन वर्ग सुसज्ज आहेत, शिकलेले आहेत, ट्रेनिंग घेतलेले आहेत. 2-3 वर्ष ट्रेनिंग घेतल्यानंतरच आणि स्पर्धा परीक्षा दिल्यानंतरच तुम्ही गुरुजी झाल्या. म्हणून खऱ्या अर्थाने तुम्हाला ट्रेनिंगची गरज नाही, परंतु या मूर्ख लोकांनी अशा प्रकारचा जी आर काढला, या लोकांना ट्रेनिंग देण्याची गरज आहे की समाजामध्ये कोणत्या शाळेची गरज आहे, शाळेसाठी कोणत्या भौतिक सुविधांची गरज आहे, कोणत्या शैक्षणिक सुविधांची गरज आहे. या सगळ्या गोष्टींची ट्रेनिंग हे आमदार, खासदार आणि जे मंत्री बनतात या लोकांना ट्रेनिंग देण्याची गरज आहे की शाळेसंदर्भात कुठला निर्णय आपण घेतला पाहिजे आणि कुठले निर्णय मागे घेतले पाहिजे. परंतु शोकांतिका अशी आहे की ज्या लोकांना कवडीचा कस समजत नाही अशा लोकांना आम्ही शिक्षण मंत्री बनवतो आणि शाळेसाठी काय धोरण करावं हे त्याला समजत नाही. ज्याला मिरचीचा रंग पता नाही त्या व्यक्तीला आपण कृषी मंत्री बनवतो आणि म्हणूनच अशा प्रकारच्या या घटना घडत आहेत. हा केवळ 15 मार्चचा एकमेव जी आर नाही मित्रांनो, अशा प्रकारचे असंख्य जी आर आणि अशा प्रकारचे जी आर काढल्यानंतर खऱ्या अर्थाने 1 वर्षाच्या आधी आपलं आंदोलन व्हायला पाहिजे होतं. परंतु चला उशिरा का होईना, परंतु आज आपल्या आंदोलनाची ठिणगी या ठिकाणी पेटलेली आहे आणि ही आंदोलनाची ठिणगी एक उग्र रूप धारण करेल आणि तुमच्या या आंदोलनाला नव्हे, तुमच्याच नाही तर आमच्या या आंदोलनाला गोंदिया जिल्ह्यातील सरपंच संघटना नाही तर महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभी आहे, या संघटनेच्या वतीने मी तुम्हाला पाठिंबा देतो आणि या संघटनेच्या वतीने आश्वासन देऊ इच्छितो की जिल्हा परिषदेच्या शाळा वाचविण्यासाठी जेव्हा जेव्हा प्रयत्नांची गरज पडेल, जेव्हा जेव्हा आमच्या प्रयत्नांची गरज पडेल, आमच्या सहकार्याची गरज पडेल, 24 तास आम्ही तुमच्यासोबत पाठीशी आहोत आणि वेळोवेळी आपल्या या आंदोलनाला आमचा भक्कम पाठिंबा राहील. आणि एवढं सांगतो की समजा हा जी आर मागे पाळायसाठी किंवा जी आर रद्द करण्यासाठी आंदोलनाच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील जेवढ्या ग्रामपंचायती आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतून आम्ही ठराव घेऊ आणि शासनापर्यंत पाठवू. मे महिन्यामध्ये आपल्या ग्रामसभा प्रत्येक गावामध्ये होणार आहेत. आपला सुद्धा विनंती आहे, या ठिकाणी प्रत्येक शाळेतील शिक्षक असतील किंवा नसतील, परंतु आपल्या संघटनेचा जो ग्रुप आहे आपण सर्वात आधी शाळा व्यवस्थापन समित्या ज्या आहेत